सणसूद असलं का खूपच आपले गृहिणीची किंवा महिलांची खूपच गडबड होती. पूजा वगैरे, पूजा, रांगोळी, घरातली कामं, परत स्वयंपाक सगळं आवरून स्वतःलाही छान असं मस्त तयारी वगैरे करणं, तर खूपच गोंधळ होतो. तसंच माझंही झालं बघा. गुरुवारचा आज उपवासही होता माझा साईबाबांचा. आज 8वा गुरुवार होता आणि दसराही होता. दसऱ्याची पूजा वगैरे करायची होती. तर बघा अशा प्रकारे ना खूपच गडबड झाली होती. म्हणजे गडबड म्हणण्यापेक्षा खूपच उशीर होत होता. प्रत्येक गोष्टीला खूपच वेळ लागत होता. तर हे बघू शकताय. छानपैकी दोन्ही पूजा मांडल्या होत्या मी बाजूबाजूलाच आणि पूजा वगैरे करून घेतली होती. इथं बघा हातऱ्यांची सगळी जे पूजा असते ते सुद्धा केली होती. आणि इथं हे बघू शकताय. हे काय आहे तर हे मी कॅन्डल बनवायला आणलेले आहे दिवाळीचं. म्हणजे चला तर करून बघावं जमतंय की नाही आपल्याला. तरी बघा इथं मी गॅसची पूजा केली होती, कळशीची पूजा केली होती म्हणजेच अन्नपूर्णा मातेची. तर गॅसला आपण अन्नपूर्णा मातेचं स्थान दिलेलं आहे किचनमध्ये आणि अग्निदेवताचे स्थान असतं तिथं. जिथं अग्निदेवता आणि अन्नपूर्णा माता तिथंच लक्ष्मी मातेचं स्थान असतं असं म्हणलं जातं. म्हणून दर शुक्रवारी तर केलीच पाहिजे आपल्याला गॅसची पूजा. तर त्याचबरोबर असे सणसूद वगैरे असल्यावर पण केली पाहिजे. इथं बघा आमची लक्ष्मीच आहे. आर्याचे पप्पा त्याला स्कूटीला लक्ष्मी असं म्हणतात पहिल्यापासूनच. आणि ते लक्ष्मीच असते आपली वाहन असते ती. मग त्याला त्याची पूजा वगैरे केली. इथं आणत नाही ते दारामध्ये, बाहेरच उभी करतात. पण आज आणली होती. मग पुसून वगैरे छान अशी पूजा वगैरे केली. घरातली पूजा झाली मग स्कूटी आणली त्यावेळेस त्यांनी ती पूजा केली. आणि बघू शकताय तुम्हाला सांगते तर असा विचार केला का बघूया दिवाळीमध्ये आपण थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करूया. तर साबण वगैरे तर बनवते, साबणं, तेल, शॅम्पू. पण मला अशी इच्छा झाली म्हणले बघावं काय कसं ते. तर बघते पण थोडंसं हार्ड जात आहे. हार्ड म्हणजे थोडंसं अवघड वाटत आहे आणि याला ना खर्चही खूप झाला आहे. आणि खर्च तर खूप झाला आहे पण त्याला अवघडही खूप आहे. असं म्हणजे एकदा केलं का होत नाही. तर थोडंसं अवघडच आहे. मी आणायला आणलं असा विचार केला पण बघू आता. प्रयत्नशील परमेश्वर स्वामींची साथ असली की सगळं अशक्य शक्य होतं. हे मलाही माहिती आहे बघा. हे दिवे मी छान असे सजवले, तूप घातलं होतं याच्यामध्ये, असं डेकोरेशनही खूप छान केलं होतं. ते दिवे लावायचे होते. आणि बाकीचं हे मी ना फक्त सॅम्पलसाठी दिवे वगैरे आणलेले आहेत. हे पण सॅम्पलसाठीच आणले होते. पण आर्याचे पप्पा म्हणले मला लावून दे. नाही त्यांना वरती पण लावायचं होतं आणि दारात पण 2 दिवे लावायचे होते. आणि जे हातराची पूजा केली तिथे 1 दिवा लावायचा असं होतं. असे 4 दिवे केले आणि मस्त असे सजवले आणि मग मी ठेवले. आणि हे बघू शकता इथं तयारी वगैरे झाली होती. आणि तुम्ही म्हणता ताई तर पहिली मी ना पूजा वगैरे ना करून घेतली कारण की टाईम नव्हता. पूजेचा टायमिंग तुम्हाला माहिती आहे आज लवकर होता. तर मी ना फक्त फ्रेश होऊन केस वगैरे करून ना फक्त अशी पूजा वगैरे करून घेतली. नंतर मग मी संध्याकाळी तयार झाले. कारण तेवढं करत बसले असते ना तर पूजेचा टायमिंग निघून गेला असता. आणि त्या आर्याचे पप्पा पण बसले होते. पण त्यांना माहीत नाही माझं इथे व्हिडिओचं काम चालू आहे. त्यांच्या नकळत मी व्हिडिओ चालू केलेला आहे. आणि इथं केस बघू शकताय. तर केस मी तुम्हाला सांगते मी ना केसांना लावला आहे तो सोप जो बनवला होता शिकाकाई तो लावला आहे. तेल लावल्यावरती लावला होता पण फेस होत नाही, फार कमी फेस होतो. मग मी शॅम्पूच लावला. पण तो साबण आहे ना तेल नाही लावल्यावरती मला तेल डोक्याला जेव्हा केसाला आपण तेल नाही लावत ना त्यावेळेस मला असं वाटतं तो शॅम्पू तो शिकाकाई सोप लावला पाहिजे. तर तुम्हाला कसं वाटतं ते बघा. आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. पण तेल नाही लावल्यावर तुम्ही तो साबण वापरू शकता. आणि बघू शकता पण खूप छान माझे असे केस झाले होते त्या साबणाने. आणि आर्याचे पप्पा पुढंच उभे आहे. त्यांना अजिबात माहिती नाही की इथं. नमस्कार, असे स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्वप्रथम तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज दसरा आहे तर विजयादशमी दसऱ्याच्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला, सर्व मैत्रिणींना, सर्व ताईंना, सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पूजा वगैरे सर्वांची झालीच असणार आहे आता या टायमाला. तर माझीही पूजा वगैरे झालेली आहे.
पूजा वगैरे सर्व करून घेतली. आणि साईबाबांचा पण गुरुवार होता, तर साईबाबांची पण पोथी वगैरे वाचून पूजा वगैरे करून घेतली. दोन्ही पूजा संगच मांडलेल्या आहेत मी बाजूबाजूला, दोन्ही पूजा करून घेतल्या आणि पूजा वगैरे केली, तयारी वगैरे झाली. आता ना मुलींना बघा 8व्या दिवशी किंवा 9व्या दिवशी मी जेवायला बोलवत असते दरवर्षी, पण यावेळेस आहे ना मला काय जमलंच नाही. तर म्हटलं चला आज दसरा आहे, दसऱ्याच्या दिवशी काही जण बोलवतात, कोणी सकाळी कोणी संध्याकाळी, तर मी म्हटले चला मी संध्याकाळी बोलवते. तर मी 8-8:30चा टायमिंग सांगितलेला आहे. जेवढ्या मुली येतील तेवढ्या 7, 8, 9, तर तेवढ्या मुलींना मी काही अजून आणलेलं नाही. ते म्हणजे भाऊ काहीतरी आणतो, नाही तर मग तू त्यांना काहीतरी दे पैसे वगैरेच, कारण की काल मी नाक्यावर वगैरे मी विसरूनच गेले की मुलींना काहीतरी आणायचं सामान आणलं. काल उशीर पण झाला होता तर मी ना विसरून गेले. आणि आता मग मुलींना मी स्वयंपाक वगैरे नाही करणार, मी खीरच करणार आहे. स्वयंपाक वगैरे नाही करणार, कारण की स्वयंपाक करत बसलं ना खूप म्हणजे खूप हे होईल. त्याच्यामुळे मी फक्त ना खीरच करणार आहे. मुलींना खीर आणि खीर वगैरे देणार आहे. आणि चला मग आता मेहंदी बघा, मेहंदी रात्री काढली होती, अशी साधी सिंपल काढली. मला काही एवढं मेहंदी येत नाही, तरी पण बऱ्यापैकी काढली होती. छान कलरही आला होता. पण आता काम वगैरे केलं सकाळपासून, खूप सारे पितांबरी वगैरे घासणं ते ना, तर आणि मग तुम्हाला सांगायचं होतं शिकाकाई जो साबण बनवला होता त्याचं रिझल्ट सांगायचं होतं, मला या व्हिडिओमध्ये त्याला सांगते. तर बघा काल मी लावला होता, पण साबणाचा ना एवढा काही फेस होतच नाही, कारण की शॅम्पूचा होतो. शॅम्पूचं असं तेल लावलं, जास्त तेल लावलं होतं ना, तर मग शॅम्पूचा साबणाचा फेस झाला पण एवढा झाला नाही. मग तुम्ही परत म्हणता की ताई साबण असं आहे तसं आहे, फेस होत नाही. मेन फेस गरजेचा आहे ना तर साबणाचा. तर मग मी म्हणजे साबण आता सध्या बाजूला ठेवते शिकाकाई, कारण की ना नंतर बघू मग काय कसं ते. तर आता सध्या ना मी शिकाकाई साबण नाही बनवणार, कारण की थोडा वेळ पण आता सध्या तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये. मी अजून एक नवीन काहीतरी करणार आहे दिवाळी स्पेशल म्हणून. तुम्हाला अंदाज आलाच असेल बघून, तुम्हाला मी व्हिडिओ अगोदरच काढलेला आहे, तुम्हाला बघून अंदाज आला असेल की मी काय करणार आहे दिवाळी स्पेशल म्हणून. तर दिवाळी स्पेशल म्हणजे फक्त व्हिडिओसाठी नाही, तर मी काहीतरी करणार आहे. तर तुम्ही बघितलं काय अंदाज आला असेल, तुम्हाला काय अंदाज आला आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सर्व दाखवले बॉक्समध्ये मी काय करणार आहे काय नाही. आणि तुम्ही आता त्या आम्हाला दाखवले पण बघितलं आणि मग अंदाज का सांगत नाही तू आम्हाला समजत. हो, मी कॅन्डल असतात ना ते मेणबत्तीचे आता नवीन जास्त निघलेत बघा, तसे किंवा मातीचे आपले दिवे असतात ते, किंवा ॲल्युमिनियमचे जे छोटे छोटे दिवे असतात ते, असे वेगवेगळ्या प्रकारचे जसे जसं माझं डोकं चालेल आणि मला जसं करता येईल तेवढं मी करणार आहे. आणि जर तुम्हाला पण घ्यायचे असेल तर माझ्याकडनं घेऊ शकता. जो बाहेर रेट असणार आहे तोच मी लावणार आहे, 1 रुपया, म्हणजे जास्त काहीतरी पण घेणार नाही. जे आपल्याला म्हणजे जे रेट असणार आहे तोच रेट. आणि चला तर आज म्हणले दसरा आहे तर सामान वगैरे सगळं आणून ठेवलेलं, म्हणलं दसऱ्यापासूनच आपण ओपनिंग करूया, म्हणजे पूजा वगैरे करून दसऱ्यापासून आपण सुरुवात. तर ना ताईने तुमच्यासोबत बोलता ना तिकडं गुलाबाचं फूल आहे ना तिथे दिव्यावरती पडलं होतं, त्याच्यामुळे ना मग उठले होते. आणि म्हटलं चला दसरा आहे तर दसऱ्यापासून आपण सुरुवात करू. त्याची पण सगळं पूजा वगैरे केलेली आहे, जे साबणं आहे त्याचीही पूजा वगैरे केलेली आहे. तुम्हाला दाखवलं सगळं मी. कशी वाटली माझी साधी सिंपल अशी पूजा, ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कशा प्रकारे पूजा करतात तेही सांगा. आणि सुरुवातीला बघा मला सरस्वती माताचं, सरस्वती आईचं पण आज पूजन करतात दसऱ्याच्या दिवशी, पुस्तकं वगैरे. तर सुरुवातीला मला सरस्वती आईचा ना फोटो मी घाईमध्ये शोधला, मला काय भेटला नाही, तर मी लक्ष्मीदेवीचा फोटो ठेवून पूजा केली. नंतर मग अजून परत मला काय मन लागा ना, मग मी परत शोधला, तेव्हा मला भेटला. तिथंच होता पण मला काय दिसलाच नाही, उशीर पण झाला होता. मग मला भेटला तेव्हा मी परत पूजामध्ये मांडला, परत पूजा वगैरे केल्या आधी लावून. आणि अशा प्रकारे होती. मग पहिला फोटो नव्हता, नंतर त्याच्यामध्ये फोटो आहे त्यासाठी सांगते. आणि चला आता ना स्वयंपाक करायचा आहे, पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे. मुलींसाठी पहिलं खीर बनवते आणि थंडवाले ठेवते, आणि मग मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवणार आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे मी छोटे क्लिप घेईन तुमच्यासाठी, जास्त काही मोठा नाही करणार, कारण मला पण खूप गडबड झालेली आहे, खूप उशीर झालेला आहे. आज दिवसभर कामात पूजेतच गेल्या. सॉरी टाईम इथं ना आणि ते असंच आरडाओरडत असतं बाजूला, ते ताई त्यांच्या मुलाला ओरडतायत, म्हणजे आवाज देत आहेत, तर सॉरी त्यासाठी. आणि परत एकदा सर्वांना विजयादशमी दसऱ्याच्या खूप खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा. आणि चला तर पुढच्या व्हिडिओला सुरुवात करते पुढं. चला
आणि कशी दिसत आहे सांगा. तुम्हाला ब्लाऊज समजणच ताई, ब्लाऊजचा कलर साडीचा कलर. तो हो, जाड्या माणसाचा मेन हाच प्रॉब्लेम होतो. माझ्या समोर होतच होतं. जे ब्लाऊज आहे ते घेत नाही, तिथं जे शिवते नवीन तेही खराब होतात, व्यवस्थित शिवत नाही. हा ब्लाऊज पण बघा आत्ताच हे शिवला होता, म्हणजे जानेवारी महिन्यात. ती साडी पण घातली नाही मी, एकदाच घातली. ब्लाऊज पण मग व्यवस्थित शिवला नाही. ह्या साडीचा ब्लाऊज येत नाही, जाड्या माणसाचा हाच प्रॉब्लेम होतो. तसं माझ्यासोबत होतं. तर माझ्यासोबत हेच होतं, साडी वेगळी असते, ब्लाऊज वेगळं असतं. असो, चला तर मग मी आता ना स्वयंपाकाला सुरुवात करते. खूप उशीर झाला आहे, खूप गप्पा मारल्या, खूप बोलले आणि आज असे केस केले बघा. म्हणले चला आज वेणी घालावा. दरवेळेस वरती केस किंवा एक लब्बर वगैरे क्लिप वगैरे लावता, त्यापेक्षा मला आज छानशी वेणी घालावा. चला मैत्रिणीनं, तर इथं बघू शकताय छान अशी छोटीशी रांगोळी काढली होती, साधी सिंपल, दुपारीच काढली होती. आणि हे संध्याकाळच्या वेळेस आहे ना दिवे लावले. पाऊस बघा, पावसाचं आगमन झालेलं आहे. आणि मी आले आहे इथं किचनमध्ये. म्हणले चला आता स्वयंपाकाला सुरुवात करावा, कारण जेवढा वेळ आपण बसू तेवढा उशीर आपल्याला होणार आहे. हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास, उपकार तुमचे होता असं ना, सारखं स्वामी 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 शिवाय काय दिसत नाही. काय करा सगळ्यांनी, हॅपी दसरा. काय तर ताईंनो हे बघा, मस्त असं स्वयंपाक झाला होता. पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. मला तेवढं काय जमलं नाही तुम्हाला शूट करायला. आणि मुली आल्या होत्या, मुलींचा थोडासा व्हिडिओ घेतला. आणि खूप छान असं ना मुली आल्या होती, प्रसन्न वाटलं, जसं काय देवीचंच रूप, 9 देवी आल्या होत्या असं वाटत होतं. आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. बघा ही खीर केली होती, मुलींना खीर वगैरे दिली आणि क्लिपा आणले होते मुलींना द्यायला. त्यांनी घेऊन आले होते, नैवेद्य वगैरे ठेवला होता सगळीकडे. आणि मैत्रिणींनो, माझा अवतार बघू शकताय. सगळ्या मुलींनी पण हळदी कुंकू मी त्यांना लावले, त्यांनीही मला लावलं. आणि